अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथे 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन रात्री फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरले. घरांमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी साचल्याने धान्य, कपडे, फर्निचर आणि खताचे मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथे 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन रात्रीच्या सुमारास फुटल्याने ग्रामस्थांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी साचले. त्यामुळे घरातील धान्य, कपडे, फर्निचर तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात साठवून ठेवलेले खत पूर्णपणे ओले झाले आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला असून या पाण्याचा थेट फटका नागरिकांच्या घरांना आणि शेतकऱ्यांच्या साहित्याला बसला. रात्री अचानक पाणी घरात शिरल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान सकाळी काही तासांच्या कालावधीत फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकसानग्रस्त घरांची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि बाधित नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गहू, तांदूळ सगळं ओलं झालेलं आहे. खताचे पोते आमचे पूर्ण वाया गेलेले आहे. आणि आमचे ढोरं तसेच आहे दोयाचे. आमच्या घरी चारा सगळं ढेप वगैरे सगळं वाया गेलेलं आहे. जवळजवळ सगळं इकडे पाणीच पाणी आहे. याचा तुम्ही काही विचार करा. आम्हाला खूप हे आहे, मदत करा. आणि आमच्या भिंती या मातीतलं बांधकाम आहे. हे पाणी निघाल्यानंतर ह्या कधीही पडू शकतात. मग आम्ही कुठं राहायचं? याचा विचार करा आणि आम्हाला मदत करा.